सिद्धरामैया जी का हम इस्तेमाल करें, बड़े मुहब्बत होकर इसको इस्तेमाल करें। वो इंशाअल्लाह वो बारगाह में हाजिर होकर फातिहा पढ़ेंगे। हमारे सज्जादा साहिब सज्जादा पीर खलीफा हजरत लाल साहब, एच के पाटिल साहब, हमारे सियासी कायदीन सोहन रेड्डी साहब, हमारे इस इलाके के एमएलए जिन्होंने सरकार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह इस वक्त जो है मौलाना गौसे आज़म कॉन्फ्रेंस से कामयाबी या अल्लाह वसीयत भी तो दूसरी उनकी दराजी कर्नाटक में अमन अता फरमा, यहाँ रहने वाले तमाम हिंदू मुसलमान सिख ईसाई दलितों में प्यार और मोहब्बत है। सरकार की बताए रास्ते पर अमल करने की तौफीक अता फरमा, इन्हें सेहत भी तो दूसरी उम्र की ಹಿರಿಯರಾದ ಸನ್ಮಾನ್ಯ ಎಂ ಹಿಡಸ್ಗಿರಿ ಸಾಹೇಬರು ದಯವಿಟ್ಟು ಡಯಾಸ್ಕಿಗೆ ಬರಬೇಕು. ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾದಲ್ಲಿ ನವಲಗುಂದ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಹಿರಿಯ ಶಾಸಕರು ಆತ್ಮೀಯರಾದಂಥ सन्मान्य कोन रेड्डी पीर मुर्शद हजरत तनवीर पीरा साहब तशरीफ लाए हैं। इन सब का दिल की गहराइयों से मैं खैर मकदम करता हूं और ಸ್ವಾಗತ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಂತ ಎಲ್ಲ ಗುರುಗಳಿಗೆ इस डायस पर तशरीफ फरमा अली जनाब जब्बार अहमद साहब का खैर मकदम करता हूं और हमारे डीसीसी के प्रेसिडेंट ನಮ್ಮ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ಸನ್ಮಾನ್ಯ ನನ್ನ ರಾಜಕೀಯ ಗುರುಗಳ ಚಿರಂಜೀವಿ ಆದಂತ ಸನ್ಮಾನ್ಯ ಎಚ್ ಕೆ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರಿಗೆ ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ ಹಜರತ್ ಮೆಹಮೂದ್ ಬಾಷಾ ರಹಮತುಲ್ಲಾ ಅಲೇ ದರ್ಗಾ ಆವರಣದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. ಇವತ್ತಿನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮುಖ್ಯ ವಿಚಾರಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಸೈಯದ್ ಶಾ ಮೊಹಮ್ಮದ್ ಮೆಹಮೂದ್ ಬಾಷಾ ಖಾದ್ರಿ ಇವರು ಬಾಷಾ ಪೀರಾರವರ ಕಿರು ಪರಿಚಯ ನಾವು ಮಾಡಿಕೊಡ್ಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ.
ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗ ಈ ಮನವಿಯನ್ನ ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಸನ್ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಮನವಿಯನ್ನ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಇದರಲ್ಲಿ ಜೊತೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.